नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात, तुम्हाला निवडून आणायचा आम्ही ठेका घेतला नाही, जरांगे यांचा नाव न घेता नेत्यांना इशारा। पवार साहेबांचे नेतृत्व अनेकांना मान्य, पक्षात येणाऱ्यांना स्वच्छ करून घेण्यासाठी आमच्याकडे लॉन्ड्री नाही, जयंत पाटील। महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आम्ही राज्य सरकार सोबत, आरोपी वाचू नये, शिक्षेसाठी कायदे कडक करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी। महाविकास आघाडीची सत्ता जाण्यास नाना पटोले कारणीभूत, लाडकी बहीण योजनेवरील टीकेवरून नीलम गोरे यांनी साधला निशाणा। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आप, बीड, लातूर पाठोपाठ परभणीतही उमेदवार केला जाहीर। महाराष्ट्रातील 50 लाख महिलांना लखपती बनवणार अजित पवार, लखपती दीदी कार्यक्रमावेळी अजित पवारांची मोठी घोषणा। मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यात महिलांना सुरक्षा देण्यास सक्षम नाहीत, महाविकास आघाडीने पंतप्रधान यांच्याकडे केली महिला सुरक्षेची मागणी। सर्वदूर पावसाने महाराष्ट्र ओला चिंब, जायकवाडीत 38% पाणीसाठा, मराठवाड्यात 40 मंडळात अतिवृष्टी। आणि दिल्लीत ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश, घरीच बनवला बॉम्ब, यमुनेच्या काठावर टेस्टिंग, मुंबई अहमदाबाद पर्यंत रेकी, बँक खात्यासाठी बसंतीला मरियम बनवले। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्ह्यातील जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 3 अंतर्गत साठवण तलावाच्या भिंतीवर मोठमोठाली झाडे झुडपे वाढलेले असून त्यामुळे तलावाच्या भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता असून त्यांची मान्सूनपूर्व साफसफाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी 6 महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे केल्यानंतर शिवकुमार स्वामी, अप्पर जिल्हा दंडाधिकारी बीड यांनी तहसीलदार बीड आणि कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 3 बीड यांना निवेदनातील नमूद मुद्द्यांबाबत आपल्या स्तरावरून तात्काळ चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात यावी असे लेखी आदेश दिलेले आहेत। मात्र या पत्राला संबंधितांनी केराची टोपली दाखवल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे संबंधित प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करून साठवण तलावाच्या भिंतीवरील झाडाझुडपांची साफसफाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। तलावाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी पाटबंधारे विभाग दरवर्षी कोट्यावधींचा खर्च करते। मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या नावाखाली लाखोंची बिले फाडली जात असतानाच तलावांच्या भिंतीवरील झाडे झुडपे याकडे मात्र साफ दुर्लक्ष केले जात आहे। त्यामुळे मान्सूनपूर्व दुरुस्तीचा कोट्यावधींचा खर्च पाटबंधारे विभाग नेमकं कोणाच्या घशात घालते हा खरा प्रश्न आहे। संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर ढवळे यांनी केली आहे। जायकवाडी पाटबंधारे क्रमांक 3 अंतर्गत लघुसिंचन प्रकल्प जे आहेत, दरवर्षी पावसाळापूर्व यांना जवळपास दुरुस्तीसाठी साफसफाईसाठी 3 लाखापासून मोठ्या प्रमाणात निधी येतो। मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बीड तालुक्यातील तलाव जो आहे, लघुसिंचन तलाव, त्या भिंतीवर आपण उभे आहोत। या ठिकाणी जी दगडी पिच आहे तलावाची, त्याच्यावर मोठमोठे झाडे गेले कित्येक वर्षापासून आहेत, त्याची साफसफाई करण्यात आली नाही आहे। लिंबाचे असतील, वडाचे असतील, एवढे मोठे झाड आहेत की भविष्य काळामध्ये यामुळे तलावाला धोका निर्माण होऊ शकतो। मात्र संबंधित प्रकरणामध्ये विविध तक्रारी देऊन सुद्धा पाटबंधारे विभागाचं लक्ष नाही आहे। जिल्हा प्रशासनानं याकडे लक्ष द्यायला पाहिजे। जेव्हा पाणी टंचाई असते तेव्हा अधिकारी या ठिकाणी येतात, मोटरी काढण्यासाठी शेतकऱ्यांना सांगतात, मात्र त्या अधिकाऱ्यांना या तलावावरची झाडं दिसत नाही आहेत। म्हणजे एकत्रित पाहिलं तर जिल्हा प्रशासन असेल याकडे डोळे झाक करत आहे। भविष्य काळामध्ये कमी प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं अशी आमची मागणी। काल शनिवार दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पोलिसांची शांतता कमिटी बैठक पार पडली। या बैठकीमध्ये विविध गणेश मंडळे, शांतता कमिटी सदस्य, ईद ए मिलाद उत्सवाचे सदस्य, दहीहंडी उत्सवाचे सदस्य हे सर्व सामील झालेले होते। सर्वांनी महिला सुरक्षा, ट्रॅफिक नियमन, तात्काळ परवाने, गणेश उत्सव सुरक्षा यासारख्या मुद्द्यांची मांडणी केली। यावर उत्तर देताना पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ यांनी मार्गदर्शन केले की बीट अंमलदार हा त्या बीटमधील सुरक्षा प्रमुख राहील, तो तेथील ठाणे प्रमुख आणि मंडळे याचा समन्वयक राहील। सोशल मीडियावर चुकीच्या समाज विघातक पोस्ट फॉरवर्ड करू नयेत, अन्यथा पोलीस अशा लोकांविरुद्ध कडक कारवाई
करण्यास तत्पर आहे यासारख्या सूचनाही त्यांनी केल्या। तसेच उत्कृष्ट समाजभिमुख गणेश उत्सव राबवणाऱ्या गणेश मंडळांना बक्षिसे आणि ट्रॉफीज देण्यात येतील अशी घोषणाही पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ यांनी यावेळी केली। या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशंभर गोल्डे, पोलीस निरीक्षक मुदिराज शिवाजी बंटेवाड, शीतल कुमार बल्लाळ आदींची उपस्थिती होती। आणि आता बातमी ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांसाठी अत्यंत महत्त्वाची। ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीडच्या बीड जिल्ह्यात एकूण 22 शाखा असून सदर मल्टीस्टेट विरुद्ध बीड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात आजपर्यंत 41 गुन्हे दाखल झाले असून यामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। तर आजपर्यंत 1388 ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखा बीड येथे त्यांच्या झालेल्या फसवणुकीबाबत, तक्रारीबाबत व त्याबाबतचे पुरावे दिलेले आहेत। तरी बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ठेवीदारांना आवाहन करण्यात येत आहे की बीड जिल्ह्यातील विविध ठेवीदार व गुंतवणूकदार यांनी त्यांचे ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी व इतर मल्टीस्टेटमधील ठेवीदार यांनी त्यांच्या ठेवी व गुंतवणुकीबाबतचे पुरावे यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्याला आर्थिक गुन्हे शाखा बीड येथे दिलेले नाहीत। अशा ठेवीदारांनी त्यांनी गुंतवणूक केलेल्या एफडी, पासबुक, आधार कार्ड, चेकबुक इत्यादींचे झेरॉक्स कागदपत्र 2 प्रतीमध्ये घेऊन दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत सूर्या लॉन्स हनुमान मंदिर समोर कॅनॉल रोड बीड येथे ठेवीदारांच्या ठेवीबाबतचे पुरावे व जबाब नोंदवण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे। सदर ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखा बीड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक RM घोळवे, मोबाईल नंबर 88 88 82 41 00, पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार, मोबाईल नंबर 79 72 17 5007, सहाय्यक फौजदार जयसिंग वाघ, पोलीस हवालदार ठोंबरे मेहत्रे हे सदर ठिकाणी हजर राहणार असून त्यांच्याकडे नाव नोंदणी करून पुरावे सादर करावेत व दिलेल्या पुराव्याची प्रत संबंधित ठेवीदार यांनी त्यांच्याकडे जतन करून ठेवावी व त्यांच्या अडीअडचणीबाबत संबंधितांकडे लेखी अथवा तोंडी स्वरूपात त्यांचे म्हणणे कळवावे असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखा बीडचे पोलीस उपाधीक्षक यांनी केले आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।